मला माहिती आहे बघा, मिरचीचे दर आता की नाही चांगलं डोळ्यात पाणी आणायला लागले, तरी पण ठेचा भाकरी खायची एवढी तल्लफ झालेली की नाही. आणि जरा कुठं मिरच्या पण तव्यावर टाकल्या तर घरची पण आणि शेजारची पण लगेच बोंबाबोंब करायला लागतात. त्यामुळे बरेच दिवस की नाही ठेचा काही केलेलाच नव्हता. पण ह्या कमी तिखटाच्या पोपटी मिरच्या बघून का नाही काही राहवलंच नाही. लगेच तव्यात मग मिरच्या की नाही पहिला डाग लागेपर्यंत बघा भाजून घेतलेत. तर तिखटाला ह्या मिरच्या जरा कमी असल्यामुळं का नाही याचा भाजताना अजिबात ठसका काय तेवढा उठला नाही. तर नंतर की नाही मीडियम साईजचा एक कांदा आहे की नाही तो बारीक चिरून घेतलाय बघा. जराशा तेलात मग कांदा घातला, लसणाच्या 10-12 कुड्या तर असतील त्या घातलेत. जरासं मग परतून घ्यायचं आहे. एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं, पुन्हा जरासं परतून घ्यायचं. आता मुठभर कोथिंबीर पण का याच्यातच घालायची आहे. लगेच आपण भाजून घेतलेल्या त्या मिरच्या आहेत की नाही त्या घालायच्या, चवीपुरतं मीठ घालायचं. आता भाजलेले शेंगदाणे एक छोटीशी वाटी आहे बघा ती पण घालायची. सगळं छान मिक्स करायचं. आता थंड व्हायला का नाही हे बाजूच्या गॅसवर का नाही मी ठेवून दिले आणि तोवर का नाही पट्टापट एक भाकरी पण बघा थापून घेतली. मग थंड झाल्यावर हे तव्यातच बघा वरवंट्यानं मग ठेचून घेतले. आता कांदा टोमॅटोनं का नाही ठेच्याचा तिखटपणा अजून कमी होतोय. तर किती पण चमचमी जरी भाजी असली की नाही तरी गरम भाकरी, ठेचा आणि एका बुक्कीत फोडलेला कांदा ह्याच्यासमोर सगळं काही फेल आहे. तर असा ठेचा एकदा करून बघा आणि जाता जाता का नाही तेवढं सबस्क्राईब करा.